हाय गाईस, तर आज माझ्या गावाचा दुसरा दिवस आहे म्हणून आज आमच्या गावी आठवडी बाजार भरला आहे. मग आता मी तुम्हाला दाखवून देते आठवडी बाजार. पहिला शॉप कांदे बटाटे आहेत. सेकंड शॉप 10 रुपये कोथिंबीर. ते चप्पल भेटतात न्यू स्टाईलचे तिथे. बघा इथे सगळे क्लोथ्स आहे, छोट्या मुलांचे पण भेटतात इथे. सॉक्स, टोपिया. आणि ना मला इथे मजा येते थोडंसं. दादा कसा वाटा तुमच्याकडे? 20 रुपये. हे बघा इथे 20 रुपयाला वाटा भेटतं. एका प्लेटमध्ये एवढे लिंबू आहेत. तर 20 रुपयाला भेटते. अद्रक पण आहे, मिरची पण आहे. हे 20 रुपयाला भेटतं. काही ते म्हणजे काही पण घ्या, 20 रुपयाला आहे इथे. 200 रुपये शेकडा लिंबू. हा ते सांगतेच बघा तुम्हाला. 200 रुपये शेकडा कुठला पण घ्या, मोठे घ्या छोटे घ्या, 200 रुपये शेकडा. 200 रुपये शेकडा मिळते. बघा भरपूर लिंबू आहेत इथे. हे बघा ते सर्व खडे मसाले आहेत, पापड आहेत. दादा काय प्राइस आहे खडे मसाल्यांची? यांची काय प्राइस आहे? 10 रुपयाला एक पॅकेट आहे. बघा सर्व 10 रुपयाला एक पॅकेट आहे. म्हणजे काही बघायचे 10 रुपयालाच पॅकेट भेटतं. कोणतं पॅकेट घ्या 10 रुपयाला. दादा पाहत ना तुम्हाला. तर हा जो बाजार आहे ना, ते नूतन विज्ञान मंदिर ओणीच्या बाजूलाच आहे. हे आठवडा बाजार भरतो ओणीमध्ये, बरोबर स्कूलच्या बाजूला आहे. तर पहिल्यांदा हा बाजार ना इकडे रोडच्या मुंबई गोवा हायवे रोड तिकडे भरायचा. तर आता काही कारणामुळे तो रोड इकडे हा भरतो. हे नदीतले मासे का काय कितीला आहे? हे सगळे हा 700 रुपये. कुठून आणले? 700 ला आहे ते. हे कुठून आणले? बघू शकतात केवढे चांगले नदीतले आहेत ना म्हणून. या मच्छीचं नाव काय? मळ्या मच्छी. आणि आमचा भाऊ इथे आईस्क्रीम मागतोय, रडतोय नुसता. हे सगळं कॉस्मेटिक आहे, बघू शकतात तुम्ही. खूप आहे इथे काय काय. आणि तो खूप मजा पण येते मला, म्हणजे असं वेगळीच फिलिंग येते म्हणून मला खूप मजा येते. आणि थोडंसं नवं वाटते. आता बघूया आपण पुढे पुढे काय आहे. तिथं ज्यूस मिळतं, बघू शकता तुम्ही. आता आम्ही ज्यूस घेतोय. चलो आपण ज्यूस घेऊया. तर गाईज इथे ओली मच्छी मिळते, तुम्ही बघू शकता. इथे सुकी मच्छी मिळतात, तुम्ही बघू शकता. खूप आहेत इथे व्हरायटीज. ते बघा खूप सगळी इथे. तर गाईज हे बघा, आता मी ज्यूस पिते, तुम्ही पण पिया. ते बघा ते सर्व सुकट पण आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळे प्राइस आहेत त्यांच्याकडे. हा शेंगटा आहे. मी भरपूर प्रयत्न केला होता मुंबईला शेंगटा बघायचा, पण हा शेंगटा ना मुंबईला कमी प्रमाणामध्ये भेटतो हा शेंगटा. तर आमच्या कोकणामध्ये ना हा शेंगटा भेटतो. तर ते बोलतात 200ला 2 आहेत. तर बघूया अजून काही रेट कमी भेटतो का आपल्याला. 200ला 2 आहेत ते शेंगटे. दादा कसे दी? दादा काय प्राइस यांची? म्हणजे सर्व प्राइस अलग अलग आहे. हा हा घेऊया थांब, घेऊ मम्मा इथे. दादा कसे भाजी? दादा 30ला 2. हे कुठून आणले भाजी? ओणीतली आहे. कुठली ओणीतली? ताई कुठले नारळ ते? हे नारळ कुठले आहेत? हे नारळ हा सिंधुदुर्गामधले. ते कसे कसा नारळ? बघा चांगली क्वालिटी नारळाची. आणि सिंधुदुर्गामधले नारळ आहे ते. हे सर्व भाजीचे प्रकार आहेत.
चला तर आपण पण एक नारळ घेऊया, बघूया चवीसाठी मुंबईला घेऊन जाऊया आपण नारळ. बघा एकदम फ्रेश भाज्या आहेत, एकदम फ्रेश भाज्या आहेत. दादा कसे आहे प्लेट? हे 20 रुपये प्लेट आहे. 20 रुपये प्लेट आहे. आणि टोमॅटो क्वांटिटी भरपूर चांगली आहे. आणि टोमॅटो 30 रुपये किलो आहे टोमॅटो. बघा कपड्यांची पण दुकान आहेत आणि स्वस्त आहे सर्व. हे सर्व कडधान्य आहेत. राजापुरी खोबरं आहे का? कसं किलो राजापुरी? 280 ला बसेल. त्यांच्याकडे राजापुरी खोबरं पण आहे. 280 ला आपल्याला देणार आहेत ते. 280 ला. मी 300 रुपयाला देतो. इथे मसाले पण आहेत. आपल्याला बघायचं राजापुरी खोबरं, कारण मुंबईला आम्हाला 360 ला भेटलं होतं. तर आता बघूया इथे आपल्याला किती देत आहेत. काय तू एकच नारळ घेतला? कुठला नारळ आहे? सिंधुदुर्गामधला नारळ आहे, सिंधुदुर्गामधला. इथे आमचे संजू आहे बघा. संजू साहेब हो, कितीला सांगतात ते? काय ते? हे कितीला सांगतात प्लेट? प्लेट 20 रुपये. 20 रुपये. 10 रुपयाला मागते ना? नाही ते मागत नाही. नाही मागत का? हे अशी उभा द्या. हां बघा इथे मार्केटला ना कलिंगड पण आलेत, पण व्हाईट कलिंगड आहेत, जास्त रेड नाहीत. 1 किलो 100 रुपये. 1 किलो 100 रुपये. दादा कलिंगड कसे आहेत? हे 120 आहे, 100 रुपये देणार. 120 ला 100 रुपयांनी देणार आहेत. आणि चिकू कसे आहेत? 40 रुपयाला अर्धा किलो. किलो. दादा कसे आहेत ग्रेप्स? दादा ग्रेप्स कसे आहेत? 160 रुपये डबा. अर्धा 160 रुपयाला डबा आहे. बघा इथे लसूण पण आहे. दादा कसे आहे लसूण? कितीला बोलला दादा? 40 ला पाव. तर 40 ला पाव मिळते. काकी आहे ही ना, मार्केटमध्ये भेटली आम्हाला. ही आमची काकी आहे. ती सकाळपासून गायब होती, ती आता भेटली. तुम्ही लोकल म्हणजे कुठले? सौंदल. इकडे एक आहे, कारण ते ना लोकल लोक भरपूर आहेत. हे जे पालेभाज्या विकणारे आहेत ना, लोकल आहेत सर्व. म्हणजे आमच्या ओणी गावातली पण आहेत, सौंदल गावातले आहेत, म्हणजे आजूबाजूच्या गावामधलीच लोक भरपूर आहेत. मला खूप चांगलं वाटलं बाजार आणि खूप मस्त होतं. मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक